नमस्कार, आपण पाहतात खेड टाइम्स. खेड तालुक्याचे आमदार या विशेष मालिकेत आपलं स्वागत. खेड तालुक्याच्या राजकारणात आजवर अनेक अभ्यासू नेते होऊन गेले. खेड तालुक्याच्या सर्वांगीण विकासामध्ये प्रत्येकानं आपापल्या परीनं योगदान दिलं. खेड तालुक्याचे आमदार या मालिकेत आपण खेड तालुक्याला लाभलेल्या 8 आमदारांचा जीवन प्रवास पाहिला. या मालिकेचा हा शेवटचा भाग. या भागात आपण माजी आमदार स्वर्गीय सुरेश नामदेव गोरे अर्थात खेड तालुक्याचे भाऊ यांच्या जीवन प्रवासावर प्रकाश टाकणार आहोत. कुटुंबियांसोबत संवाद साधून त्यांच्या आठवणींना उजाळा देणार आहोत. खेड तालुक्यात शिवसेनेचा भगवा फडकला. स्वर्गीय सुरेश गोरे यांच्या रूपानं खेड तालुक्याला शिवसेनेचा प्रथम आमदार मिळाला. शांत आणि अभ्यासू स्वभाव, मिश्किल आणि मितभाषी वागणं अशी तालुक्यात आपली वेगळी ओळख निर्माण केलेले सुरेश भाऊ आपल्या आयुष्यामध्ये सामाजिक कार्यात स्वतःला झोकून देऊन समाजकार्यासाठी ते नेहमी झटत राहिले. समाजकार्याचा वसा आणि वारसा भाऊंना त्यांच्या वडिलांकडून आणि चुलत्यांकडून मिळाला. एकत्र कुटुंबात वाढल्यामुळे सगळ्यांना सोबत घेऊन चालण्याचा त्यांचा स्वभाव गुणच होता. त्यांच्या वडिलांचं 5 भावांचं एकत्र कुटुंब. त्यांच्यामध्ये नामदेव सोपाना गोरे हे भाऊंचे वडील सगळ्यात मोठे होते. त्यांचे बंधू रामचंद्र, नामदेव, गुलाबशेठ आणि बाळासाहेब. सुरुवातीला परिस्थितीवर मात करण्यासाठी 5 भावाने एकजुटीनं वाटचाल केली. पुढे खेडचे जे तुमची कहाणी कंपनी होती, ज्ञानेश्वर कहाणी, सीताराम शेठ कहाणी ही शंका घ्यायची. आणि नामदेव शेठनी तराडी केली 1957 पासून तर 2000 आपलं 1975 पर्यंत चांगली तराडी केली. म्हणजे झुरूतून वर आले. त्याची शेती बी आम्ही वाढीत गेलो. म्हणजे आम्ही एका जागी थांबलो नाही झाली. शेती घेत आलो, जशी मिळाली तशी घेतली. पहिली 30-40 एकर होती. 30-40 एकर आमच्या शेटणी गुलाब शेटणी घेतली. आणि त्याच्यानंतर गुलाब शेट गेल्यावर बी एक आम्ही खारावाड्याला घेतली थोडीशी 15 एकर. आज आमच्याकडे 80 एकर शेती एकत्र भावामध्ये. शेतमालाच्या व्यापारामुळे गोरे कुटुंबियांची भरभराट झाली. व्यवसायावर त्यांचं नितांत प्रेम होतं. सुरेश भाऊंचे वडील नामदेव गोरे हे व्यवसायासोबतच सामाजिक कार्यातही सक्रिय होते. समाजाचं नेतृत्व करण्याची संधी त्यांना मिळाली. बाजार समितीच्या डायरेक्टर पदावर काम करताना शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्याचं आणि त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न नामदेव शेठ यांनी केला. आडते व्यवसायामुळे गोरे कुटुंबियांची नाळ शेतकऱ्यांशी आणि समाजाशी बांधली गेली. पुढे त्यांना आमदारकीची संधी चालून आली. त्याच्या बाजार समितीमध्ये नामदेव शेठच्या काळात सुद्धा लोक म्हणत होती की तुम्ही आमदार व्हायला पाहिजे. पण त्याला साधा माणूस होता. म्हटलं मला या राजकारणाशी काही नाही, मला त्याच्यापेक्षाही मान फार मोठा आहे. नामदेव शेठ आमदाराविषयी त्याला मानित होते लोक सगळे. आमदार होता तुम्ही आला तर आम्ही फार मोठं असे होते नामदेव शेठच्या काळात. त्याच्यानंतर ते ॲक्सिडेंटमध्ये गेलं. मग ते सगळं चित्रच बदललं. गुलाब शेठ आले हयात. ते म्हणजे अशी उंच पोरे आणि दिपटी होते की लोकांच्या मनात ठसायचे. म्हणजे तुम्ही खासदार करा. नामदेव गोरे यांचं अकाली निधन झाल्यानंतर त्यांचे बंधू गुलाबशेठ आणि बाळासाहेब यांनी व्यवसाय आणि सामाजिक जबाबदारी सांभाळली. महादेव आणि रामचंद्र या दोघांनी शेतीची जबाबदारी यशस्वीपणे पेलली. लहानपणी सुरेश भाऊंनी वडिलांचं छत्र हरपलं, पण एकत्र कुटुंबात राहत असल्यामुळे त्यांच्या चुलत्यांनी त्यांना वडिलांची कमी कधी जाणवू दिली नाही. त्यांच्या आई गोरे कुटुंबातील थोरल्या सुनबाई असल्यामुळे त्यांच्या नेतृत्वाखालील घरातल्या महिलांची वाटचाल झाली. लहान असताना लग्न झालं. मला माझं लग्न आठवत नाही. आणि त्यांचे मालक आमचे शाळेत होते. म्हणजे 7वीला असताना तेव्हा माझं लग्न झालं. मला काय आठवतच नव्हतं. नंतर मग आता सासू सासरे, मी बारीक, मग मला सांभाळायची. सासू सासरे सांभाळायची. शेताला जायचं. एवढी वाघर असायची, त्यांनी पाणी आणायचं. म्हणजे त्यांच्याबरोबर करायची. मी जीव लावायची सासू सासरे. आणि मग नंतर दीर बारीक असल्यामुळं शेती करायला कोणच नाही ना. सासू सासरे. अंगाला साडी नव्हती, चप्पल नव्हती, डोक्याला कधी तेल नव्हतं. अशी एकटी परिस्थिती. खायला सुद्धा 4-4 दिवस आम्ही उपाशी राहिलो. एकटी परिस्थिती. त्याच्यानंतर गाळा टाकल्याच्या पुढं हळूहळू सुधारले. तिथून पुढं मग यांची सगळ्यांची दिरांची लग्न झाली. जावा माझ्या हाताखाली आल्या. मग दिरांनी सगळं. मग यांनी ही लहान मोठाली झाली. यांना शाळा वेळा शिकवली.
भाऊला त्यांना शाळा शिकवल्याच्या नंतर मग सगळं यांनीच बघितलं दिरांनी आमचं. मग मालक लहानपणी ह्या पोर बारीक असताना वारले ना ते, मग यांनी सगळं बघितलं. गुलाब शेटणी, बाळ शेटणी, आप्पानी आणि नानानी यांनी सगळ्यांनी बघितलं. कमी जास्त काय असेल त्याच्यात पोरांचं. आणि मी शेतीत जायची, शेतीत काम करायचं भरपूर. माणसं असायची, माणसामागं दिवसभर काम करायचं. संध्याकाळचं आलं की जावा असायच्या घरी, त्यांना हे काम करा ते काम करा हे त्यांना सांगायचं. आपण करायच्या बिचाऱ्या. ते कधी माझ्या सांगा अजून पण नाही बांधल्या, अजून आमची बांधली नाही कधी. पुढे भाऊंनी प्राथमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर पुढच्या शिक्षणासाठी पुण्याला जायचं ठरवलं. पुण्यात बीकॉम आणि टॅक्सेशन लॉचा डिप्लोमा त्यांनी केला. आपल्या कॉलेजच्या जीवनातही त्यांनी विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी कॉलेजमध्ये झालेल्या निवडणुका लढवल्या आणि जिंकल्याही. सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात काम करण्याची जणू त्यांची ही रंगीत तालीमच ठरली. अभ्यास पूर्ण केल्यानंतर भाऊ पुन्हा चाकणला परतले. पुढे चाकणला परतल्यानंतर त्यांनी आपल्या आडते व्यापारी व्यवसायासोबतच शेती आणि अन्य व्यवसायावर लक्ष केंद्रित केलं. त्यांना नवचैतन्य दिलं. त्यांच्यासोबत चाकणमध्ये महात्मा फुले मित्रमंडळाची स्थापना करून आपल्या सामाजिक कार्याला सुरुवात केली. चुलते गुलाबशेठ गोरे यांच्या निधनानंतर घरची सगळी जबाबदारी भाऊंवर आली. आपले चुलते आणि बंधू यांना सोबत घेऊन त्यांनी आपल्या कुटुंबाची वाटचाल सुरू ठेवली. भाऊंचं कॉलेजचं शिक्षण पूर्ण झालं. त्यानंतर भाऊ आपल्या पुढच्या जीवनासाठी चाकणला आले. त्यांनी आल्यानंतर मग आमचा जो पिढीजात व्यवसाय, कांदा बटाटा मार्केटचा आडत व्यवसाय, त्याच्या माध्यमातून त्यांनी काम पाहण्यास सुरुवात केली. त्याचबरोबर आमची पारंपरिक शेती, मग ही शेती आधुनिक पद्धतीने कशी करायची याविषयी त्यांनी आमचे वडील असन चुलते असन यांना मार्गदर्शन केलं. आणि त्याच्या माध्यमातून आम्ही द्राक्षाच्या बागा केल्या, डाळिंबाच्या बागा केल्या, पपईच्या केल्या आणि मत्स्य शेती केली. भाऊंनी स्वतः मशरूमचा व्यवसाय, पोल्ट्री फार्म हे आधुनिक शेतीला बरोबरीने आपला घर कुटुंब पुढे नेताना ज्या करण्याच्या गरजा असतील त्या करण्याचा प्रयत्न भाऊंनी केला. त्यानंतर भाऊ आमचे सर्वात थोरले, त्यामुळे आमची सर्वांची शिक्षण असतील, बहिणींचे असेल आमचे असेल, याच्यावर त्यांनी जातीने लक्ष दिलं. गुलाबशेठ तर होतच की आपले सर्व मुलं सुशिक्षित आणि संस्कारी झाले पाहिजे याचं लक्ष होतं. परंतु भाऊने आपले प्रत्येक भाऊ आपण ज्याप्रमाणे ग्रॅज्युएट झालोय त्याप्रमाणे ग्रॅज्युएट झाले पाहिजे, मुलीसुद्धा आपलं चांगलं शिक्षण संपूर्ण झालं पाहिजे याविषयी त्यांचं लक्ष असेल. मग त्याच्या माध्यमातून मार्केटचा व्यवसाय करता करता मग आम्ही कापड दुकान, त्याचबरोबर कन्स्ट्रक्शन, बिल्डिंग लाईनमध्ये पेट्रोल पंप, शाळा या आणि ट्रॅव्हल असेल, इंजिनिअरिंग कंपनी असेल, ह्या माध्यमात आमच्या प्रत्येक भावाचे व्यवसाय त्यांनी बसविले. याच्या माध्यमातून आमचं कुटुंब एक नावरूपाला येऊन सगळ्या क्षेत्रात आपण अग्रेसर राहू हे त्यांचं नेहमी दूर असायचं. त्याचबरोबर भाऊ ज्यावेळी राजकारणात गेले मग त्याच्यानंतर हे व्यवसाय ते स्वतःच पाहत होते किंवा मार्गदर्शन करीत होते. परंतु हे व्यवसाय मग शाळा असेल, दुकान असेल, हे प्रत्येकाने सेपरेट करून त्याच्यामध्ये कुटुंब कसं एक संघ राहील याविषयी त्यांनी कायम लक्ष दिलं. त्याचप्रमाणे आमच्या ज्या बहिणीचे विवाह असतील किंवा काय असतील हे करत असताना कुटुंब कशी पाहिजे, निर्व्यसनी पाहिजे वगैरे याचं संपूर्ण त्यांनी स्वतः लक्ष देऊन आमच्या बहिणींची वगैरे लग्न केली सगळी. आपल्या आईवर भाऊंचं विशेष प्रेम होतं. त्या प्रेमाला आदराची सांगड होती. आईचं दर्शन घेतल्याशिवाय ते घराबाहेर पडत नसत. पाठ उठायचा, यम करायचा, बाहेर जायचा, मग आंघोळ करायचा. तो आंघोळ बिंघोळ झाली, देवपूजा करायचा, मी नाश्ता करायची. नाश्ता झाला मग ती कपडे बिपडे घालायचा. कपडे घातले की मग मी कुठं तरी बाहेर असणारच ना. मग तो काय करायचा, इकडे तिकडे बघायचं, कपडे बिपडे घातलं आई पुढे. मग मी मग लक्ष असायचं माझं, म्हणलं याला आता दिष्ट काढायचं. मग ती पाया पडणार, मग मी त्याची दिष्ट काढणार, देवाचा अंगारा लावणार, मग तो बाहेर पडणार. सुरेश भाऊंच्या पत्नी मनीषाताई गोरे. भाऊंच्या राजकीय प्रवासामध्ये घराकडे त्यांचं दुर्लक्ष झालं. या सगळ्यात घरातली जबाबदारी त्यांनी पत्नी मनीषाताई यांच्याकडे सोपवली आणि त्यांनीही ती योग्यरित्या सांभाळली. 1991ला लग्न झालं आणि आमचं नात्यात लग्न झालं. माझ्या मोठ्या मामी त्यांची सख्खी धाकटी आत्या आहे, झगडेताई. त्यांच्या मध्यस्थीने लग्न झालं
शिक्षण आणि बालपण माझं सगळं पुण्यात झालं. त्यांची इच्छा, पुण्यातली मुलगी, एवढं मोठं घर, शिकलेली, असं त्या हेतूने मग त्यांनी ती मला पसंती दिली. त्याच्यानंतर लग्न झाल्यानंतर एकत्र कुटुंबात असताना त्यांनी मला पहिल्यांदा हे सांगितलं की मला वेळ कमी दिला, माझ्यावर प्रेम कमी केलं तरी चालेल, पण माझ्या कुटुंबातील सगळ्यांवर जास्त प्रेम करा. हा म्हणजे त्यांनी अगदी लग्नाच्या आधी मला ही अशी कल्पना दिली. थोडीशी एकत्र कुटुंब असल्यामुळे ती थोडी कल्पना पण दिली की वातावरण घरातलं कसं आहे कसं नाही. कारण माझं पूर्ण बालपण शहरात गेलेलं, आई वडील सगळे शिक्षक, म्हणजे इथल्या वातावरणाच्या अगदी विरुद्ध वातावरण तिथे. त्याच्यामुळे त्यांनी ती मला आधी थोडी कल्पना दिली होती. ते त्यांचं स्वतःचं शिक्षण पुण्यात झालेलं, महाविद्यालयीन शिक्षण. त्याच्यामुळे त्यांची इच्छा तशीच होती की घरातील इतरांचं पण पुण्यात शिक्षण व्हावं. त्यांच्यापेक्षाही आमचे सासरे गुलाबशेठ, त्यांची पण इच्छा होती की पुण्यात आपलं एक हक्काचं घर असावं मुलांचं शिक्षणासाठी, किंवा काही मोठं आजारपण वगैरे असेल तर ती राहण्याची सोय वगैरे होण्यासाठी पुण्यात एक घर असावं. त्या दृष्टीने मग तिथं पुण्यात घर बांधलं गेलंय. आणि इथल्या मुलांची जबाबदारी सगळी तिथं मी मुलं घेऊन राहत होते शिक्षणासाठी. आमची मुलं, नंदेची मुलं, दिरांची मुलं, असे 7-8 मुलं घेऊन मी पुण्याला होते. ते झेडपी उपाध्यक्ष झाल्यानंतर आणि मग इकडं काही कार्यक्रम असले त्यांच्या राजकीय ह्याच्यातले, का हळदी कुंकवाचा कार्यक्रम जो महिलांशी संबंधित आहे, ते निमंत्रण द्यायला जाणं म्हणा, किंवा इलेक्शनच्या काळात प्रचाराला, मग तिकडून मी इकडं येऊन ते चालू असायचं कामात. मग तिकडं पर्यायी व्यवस्था काहीतरी व्हायची. हां, आणि मग दिवाळीची सुट्टी म्हणा, उन्हाळ्याची सुट्टी, आणि सगळे इकडे यायचे. मुलांना म्हणजे एकत्र कुटुंबाची सवय पहिल्यापासून असल्यामुळे आम्हाला तिकडे पुण्याला करमतच नव्हतं. ते म्हणजे थोडं वेगळं वाटायचं नवीन, पण नंतर हळूहळू सवय होत गेली. आणि ते जिल्हा परिषदला पुण्याला असल्यामुळे मग कधी कामानिमित्त उशीर झाला की मग त्यांची पण थांबण्याची व्यवस्था तिथं झाली. ते राजकारणात पूर्ण वेळ असल्यामुळे कुटुंबाची एक जबाबदारी त्यांनी मला फक्त म्हणे हा रोल तुम्ही व्यवस्थित पार पाडा, म्हणजे ते मला जेवढं देता येईल 100% मी तिथे देण्याचा प्रयत्न केलाय आयुष्यभर. सुरेश गोरे यांच्याबद्दल सांगायचं झालं तर ते अतिशय संयमी, मितभाषी, मिश्किल आणि तितकेच शिस्तप्रिय आणि प्रगल्भ व्यक्तिमत्वाचे होते. लहानपणापासून अगदी शांत स्वभावाचे असल्यामुळे हा स्वभाव पुढे त्यांची ओळख ठरला. भाऊ लहानपणापासून ना लय शांत, कधी त्याचं पाळण्यात असताना त्याचं कधी रडलं नाही, ते कधीच नाही. चालायला लागला तरी नाही, शाळेत गेला तरी नाही, शांत सगळं. अजून पण तसंच. स्वभावाच्या बद्दल सांगायचं तर आमच्या लग्नाला आता 33 वर्ष पूर्ण होती, 30 मेला. तर तेवढ्या 33 वर्षात एकदाही मला त्यांच्याकडून वाईट, चुकीचा शब्द किंवा रागाचा शब्द एकदाही नाही. मी चुकले नाही असं नाही, किंवा तशी वेळ थोडीशी, पण त्यांनी ते कायम समजून शांतपणे असं घेतलं त्यांनी प्रत्येक वेळेस. आणि खूप जॉली स्वभाव, मिश्किल, मोकळं, म्हणजे मुलांमध्ये रमणार, वेगळं काहीतरी. मुलांना पण असं आवर्जून असं बसवलंय ना, उपदेश केलाय किंवा काही सल्ल्याच्या गोष्टी, असं नाही. बोलता बोलता एखाद्या दुसऱ्याच मुलाबद्दल सांगायचं, पण त्यातून आपल्या मुलांनी घेतलं पाहिजे, शिकलं पाहिजे काहीतरी, अशी सांगायची पद्धत होती मुलांना. त्यांना पहिल्यापासून भटकंतीची, ट्रेकिंगची खूप आवड. गड किल्ले जाणं, ते फिरायचे. जेव्हा ती सामाजिक कोणती जबाबदारी नव्हती त्यांच्यावरती, तेव्हा ते खूप गड किल्ले फिरलेले. सायकलिंग खूप केलेलं आहे. निसर्गाची, बागकामाची खूप आवड. कोविडच्या काळात आम्ही पुण्याला तिथं होतो 2-3 महिने सलग. त्या काळात तिथं आमची बाग आहे घरी, तर त्या बागेत पूर्ण वेळ, म्हणजे कोविडचं इतकं काळजी घ्यायची की पाणी मारून मारून शेवटी ते आपण म्हणतो ना हिरवट शेवाळ, इतकं म्हणजे लक्ष तिथं. आणि वेळ कसा घालवायचा, मग घराचं कलरिंगचं काम काढलं आम्ही घरच्या घरी. त्यांनी स्वतःने त्या पॉलिश पेपरने सगळ्या भिंती खरडून ते सगळं स्वच्छ, मी त्यांच्या मदतीला, मुलं, आम्ही, म्हणजे बाहेर कुठं जाता येत नव्हतं त्या काळात.
फिरणं वगैरे काहीच सगळंच थांबलेलं होतं. त्याच्यामुळं आम्ही तो वेळ पूर्ण आमचं ते घर आमच्या पद्धतीने रंग देऊन तो आनंद घेतला आम्ही, की आमचं स्वतःचं घर आम्ही कलरिंग केलं. त्यांनी सुद्धा ते खूप आवडीने केलं. आता थोडासा त्याचा त्यांना थोडा त्रास झाला, म्हणजे ते धूळ वगैरेचा, पण तेवढं बेअर केलं त्यांनी ते. म्हणजे असं कोणतीही गोष्ट आपली आपण स्वतःची, मला त्यांच्या कोणत्याही कपड्याची कधी घडी घालावी लागली नाही, कधीच नाही. की त्यांचं असं टॉवेल पडला आहे किंवा त्यांनी शर्ट का किंवा काय त्यांचे कपडे असे अस्ताव्यस्त पडले, कधीच नाही. ते जेव्हा बाहेर गावी जायचे, अधिवेशनाला वगैरे जायचे, तेव्हा सुद्धा इतकं टापटीप सगळं असायची बॅग त्यांची. जशी जाताना असायची तशीच आल्यावर सुद्धा ती फक्त ते कपडे धुवायला काढून ठेवणं एवढंच काम असायचं माझं. बाकी त्यांनी मला म्हणजे कधीच असं की स्त्री आहे किंवा महिला आहे म्हणून तुम्ही तुमचं हेच काम करायला पाहिजे किंवा तुम्हीच ही कामं करा, असं कधी नाही. स्वतःची सगळी कामं ते स्वतः करायची. आणि त्यांना अध्यात्माची पण खूप आवड होती. आम्ही त्या काळात प्रार्थना करायचो. ते लोणावळ्याचं मनशक्ती केंद्र आहे त्याचे ते साधक होते. तिथले जे स्वामी विज्ञानानंद आहेत त्यांची तत्व त्यांनी स्वतःच्या जीवनात पाळली, की निसर्ग नियम म्हणा किंवा असे काही जे मूलभूत तत्व आहेत ती त्यांची विचारसरणी किंवा ती विचारांची बैठक ती तिथलीच आहे मनशक्ती केंद्रातली. ते कायम आणि कायम म्हणजे आम्ही त्या ह्याच्यासाठी तिथं जे हवन असतं, हवनासाठी आम्ही जायचो, अभ्यास वर्गांसाठी आम्ही जायचो. इवन ते जेव्हा मुंबईला कामासाठी वगैरे जायचे तर येताना जाताना त्यांचा तो एक स्टॉप तिथला लोणावळ्याच्या मनशक्ती केंद्रातला हमखास ठरलेला असायचा. तिथं ते नाश्त्याला चहाला थांबणार, आश्रमात जाऊन तिथले जे साधक आहेत ज्येष्ठ त्यांचं मार्गदर्शन घेणार, आशीर्वाद वगैरे घेऊन, असं म्हणजे रुटीन असायचं. त्याच्यानंतर दर गुरुवारी ते नारायणपूरला जास्तीत जास्त जाण्याचा प्रयत्न करायचे, जायचेच म्हणजे त्यांचं इच्छा असायचीच. ते जेव्हा शक्य होईल तेव्हा ते जायचे. मग ते किती उशीर झाला तरी गुरुवार असेल तर ते जायचे. म्हणजे खूप श्रद्धा, आध्यात्मिक खूप. आणि इतकी पुस्तकांची आवड, खूप पुस्तकं खरेदी केलेली पुण्याला आणि इथं चाकणला पण ऑफिसला त्यांचं कपाट पुस्तकांनी भरलेलं आहे. ते मला नेहमी म्हणायचे की तुम्ही फार भाग्यवान आहात, तुमच्याकडे एवढा वेळ आहे हे सगळं वाचायला, हे सगळं ज्ञान घ्यायला. मला वेळ असता तर मी हे सगळं वाचून, पण म्हणे मी वाचणार आहे जेव्हा मी रिटायर होईल, निवांत होईल, तेव्हा मी हे सगळं वाचून काढणार आहे. मोठी मोठी लेखकांची मोठ्या मोठ्या पुस्तकं अशी त्यांनी जमा केलेली. भाऊंच्या सामाजिक आणि राजकीय प्रवासाचा विचार केला तर भाऊंनी आजपर्यंत अनेक सामाजिक राजकीय संस्थांमधून विविध क्षेत्रावर काम केलं. आपले वडील नामदेव शेठ आणि चुलते गुलाब शेठ यांच्यानंतर त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून समाजकार्यासाठी ते नेहमी सक्रिय राहिले. मुळात सुरेश भाऊंचं कॉलेज काळापासूनच तरुणांना एकत्र करून, संघटित करून, ज्या त्या क्षेत्रातले प्रश्न जे उद्भवले ते एकत्रित संघटित होऊन भाऊंनी सोडवण्याचा नेहमी प्रयत्न केला. मग ते करत असताना कॉलेज आयुष्यामध्ये पण जी निवडणूक प्रक्रिया असेल त्याच्यात सहभागी होऊन भाऊ बिनविरोध काही ठिकाणी निवडून आले आणि कॉलेजचे काही प्रश्न सोडवले त्यांनी. आणि नंतरच्या काळामध्ये कॉलेज आयुष्य पूर्ण झाल्यानंतर चाकणमध्ये ज्यावेळेस आले त्यावेळेस 1984 साली महात्मा फुले मित्र मंडळाची स्थापना केली भाऊंनी. मग त्यावेळेसही असे सगळे गावातले प्रमुख तरुण एकत्र आले आणि सामाजिक उपक्रम किंवा काही आपण म्हणतो ना की समाजाभिमुख उपक्रम त्या ठिकाणी राबवण्यासाठी भाऊंनी सगळ्यांना संघटित केलं. तरुण वर्ग मोठा जमा केला. नाणेकरवाडी असेल किंवा निगोजा असेल, आगरवाडी असेल, राक्षीवाडी असेल, दावडमळा असेल, म्हणजे पंचक्रोशीतली लोक त्या तरुण मंडळामध्ये सहभागी व्हायची आणि सगळी भाऊंना मानणारी, म्हणजे भाऊंच्या विचारांना नेतृत्व स्वीकारून त्या काळापासून भाऊंच्या बरोबर होती. आणि त्या माध्यमातून पुढे जात असताना भाऊंनी 1991 साली सामुदायिक व्यवसाय ही संकल्पना पहिली तालुक्यामध्ये रुजवली, म्हणजे चालू केली. भाऊंना सर्व कार्यकर्ते फोर्स करत होते की तुम्ही भाऊ सोसायटीची, विविध कार्यकारी सोसायटी, चाकण सोसायटीची इलेक्शन तुम्ही लढवा. परंतु भाऊ म्हणलं की पहिले तुम्ही गुलाब शेठला विचारा.
मग गुलाब शेठची परवानगी घ्यायला सर्व मित्रमंडळ त्या ठिकाणी आमच्या मार्केट यार्डला पेढी आहे तिथे गेले. मग गुलाब शेठनी सगळ्यांचं ऐकून घेतलं, सारासार सगळी माहिती घेतली आणि मग परवानगी दिली भाऊंना. आणि भाऊ त्यावेळेस बिनविरोधपणे निवडून आले, संचालक झाले. म्हणजे भाऊंच्या विरुद्ध त्यावेळेस फॉर्म सुद्धा आला नव्हता. आणि नंतर चेअरमन झाले आणि चेअरमन झाल्यानंतर पुढे राजकीय कारकीर्द चालू झाली. सहकारी सोसायटीच्या माध्यमातून सुरेश भाऊंनी आपला राजकीय प्रवास सुरू केला. पुढे पतसंस्था, जिल्हा परिषद असा त्यांचा राजकीय पदांचा आलेख विस्तारत गेला. गुलाब शेठच्या पश्चात भाऊंला त्या ठिकाणी तालुक्याचे खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळ संचालक म्हणून त्या ठिकाणी काम करण्याची संधी मिळाली. मग शिक्षण क्षेत्रातही भाऊंनी बरं काम केलं. नंतर चाकण नागरी सहकारी पतसंस्था, त्या काळची चाकण ग्रामीण पतसंस्थेवर संचालक झाले. मग एक आर्थिक ज्या लोकांच्या समस्या असेल, निकड असेल, ते त्यात काम करण्याची संधी मिळाली. आणि हे सगळं करत असताना 2001-2ला जिल्हा परिषदची निवडणूक लागली. मग 2002 साली भाऊंना राष्ट्रवादी काँग्रेसमधून संधी मिळाली, तिकीट मिळालं. आणि भाऊ भरघोस मताने त्या ठिकाणी पहिल्या वेळेस, मग कुठलंही राजकीय पहिली इलेक्शन लढवलं नसलं तरी भाऊंना त्यावेळेस पहिलं म्हणजे कुटुंबाला एक सहानुभूती. गुलाब शेठ आणि नामदेव शेठच्या जे कार्यकाळात त्यांनी समाजाचं काम केलं, सामाजिक काम केलं, तर सगळं भाऊंच्या पाठीशी उभं राहिलं. आणि भाऊ पहिल्या इलेक्शनलाच जिल्हा परिषद सदस्य झाले. त्यावेळेस संभाजीराजे खराबे जे पंचायत समितीचे माजी उपसभापती होते, त्यांच्याबरोबर भाऊंनी इलेक्शन लढवली होती आणि त्यांना पराभूत करून भाऊ निवडून आले होते. मग त्याची परतफेड म्हणून आणि त्या कुटुंबाला परत पुढे आणण्यासाठी भाऊंनी 2007ला महिला राखीव जागेमध्ये संभाजीराजे खराबेंच्या म्हणजे अरुणाताई खराबेंना ती संधी दिली उमेदवारीची आणि त्यांचं काम करून त्यांना परत निवडून आणलं. 2007 ते 2012 त्या ठिकाणी जिल्हा परिषद सदस्य राहिला. आणि त्यांनाही म्हणजे अख्ख्या मतदारसंघामध्ये त्यांनी चांगलं काम केलं, भाऊंचं सहकार्य राहिलं. परंतु 2007 ते 2012 त्या कालखंडामध्ये 2009ला आपली विधानसभेची निवडणूक लागली. 2005ला भाऊंला उपाध्यक्षपद मिळवण्याची संधी मिळाली. राजकारणात दीर्घकाळ काम केल्यानंतर सुरेश भाऊ आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आमदार पदासाठी ताकद लावण्यास सुरुवात केली. 2009च्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे तिकिटाची मागणी केली. त्यांना उमेदवारी जाहीर झाली, पण ऐन वेळी झालेल्या राजकारणामुळे त्यांचं तिकीट कट झालं. त्या कालखंडामध्ये 2009ला आपली विधानसभेची निवडणूक लागली. मुळात 2004 पासूनच भाऊ विधानसभेचे उमेदवार म्हणून इच्छुक होते, कारण तशी पार्श्वभूमी होती कुटुंबाला आणि भाऊंचं कार्य तसं होतं. तर 2004ला ज्यावेळेस दिलीपराव मोहिते पाटील या ठिकाणी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला त्यावेळेस त्यांना संधी मिळाली. नंतर 2009ला ज्यावेळेस निवडणूक प्रक्रिया चालू झाली त्यावेळेस भाऊंचं काम पाहून राष्ट्रवादी पक्षानं भाऊंना उमेदवारी जाहीर केली. आपण त्यावेळेस पाहिलं असून टीव्हीवर भाऊंचं नाव पण आलं होतं. नंतर आपल्या फॉर्म पण आपण त्या ठिकाणी भरला होता, फक्त त्यावेळेस AB फॉर्म आपल्याला दिला नव्हता. मग दुसऱ्या दिवशी बरंचसं नाट्य घडलं, त्यानंतर AB फॉर्म कट झाला, आपली उमेदवारी कट झाली. मग अपक्ष निवडणूक लढवण्याचं सगळ्यांनी कार्यकर्त्यांनी चंग बांधलं की भाऊ आता असा माहोल झालेला आहे, सगळ्यांना वाटतं की तुम्ही आमदार होणारच आहे, तर तुम्ही आता मागं हटू नका, तुम्ही अपक्ष निवडणूक लढा, काही झालं तरी आपण आमदार व्हायच. परंतु हा सगळा प्रसंग पुढे असताना, सगळा पाठिंबा असताना, सगळं वातावरण असताना सुद्धा भाऊंनी एक संयमी भूमिका घेतली की का तर आपल्या भूमिकेमुळं मतविभागणी होऊ नये, या चुकीचं परत कोणी आमदार होऊ नये, त्यामुळे भाऊ थांबले. मला द्या, आता आम्ही सगळं लोकांना बरोबर घेऊन आहोत किंवा आम्ही त्या पात्रते क्षमतेचे आहोत, तरी काही कारणामुळे आपल्याला संधी मिळाली नाही भाऊंना. भाऊंनी 2014ला शिवसेना मग पक्षामध्ये प्रवेश केला आणि शिवसेना पक्षामध्ये प्रवेश करून मग पुढचे शिवसेनेचे पहिले आमदार तालुक्यातले भाऊ झाले. पण त्यानंतर तुम्ही पाहिलं असेल की पंचायत समिती असेल किंवा जिल्हा परिषद असेल, तालुक्यातल्या तिन्ही नगर परिषद चाकण, आळंदी आणि खेड, तिन्ही नगर परिषदेवरती भाऊंनी बाबा फडकवला. सुरेश भाऊंच्या रूपानं खेड तालुक्याला शिवसेनेचा पहिला आमदार मिळाला. खेड तालुक्यावर शिवसेनेचा भगवा फडकला. सुरुवातीपासूनच समाजकार्याचा उद्देश ठेवून राजकारणात आलेल्या सुरेश भाऊंनी मग तालुक्याच्या विकासाचा सपाटा लावला. तालुक्यातल्या अनेक प्रलंबित प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी आपल्या अभ्यासू व्यक्तिमत्वामुळे सुरेश भाऊ यशस्वी ठरले. तालुक्याला गरजेच्या गोष्टी होत्या, काही प्रलंबित प्रश्न 20-25 वर्षापासूनचे होते. उदाहरणार्थ त्याच्यामध्ये धरणग्रस्तांचा, भामासखेड धरणग्रस्तांचा पुनर्वसनाचा प्रश्न होता. तो प्रश्न सोडवत असताना 25-30 वर्षाचा प्रलंबित प्रश्न सोडवला. सगळ्या
शेतकऱ्यांना काहींना ज्यांना जागा लागतं त्यांना जागा दिल्या, काहींना पैसे मिळवून दिले. शासनाकडे वेळप्रसंगी त्यांनी अधिवेशनामध्ये मुद्दे उपस्थित केले आणि शासनाने ते भाऊंच्या अभ्यासू धोरणामुळे मान्य करून त्याला त्या ठिकाणी परवानगी दिली, मान्यता दिली, मंजुरी दिली आणि अशा अनेक शेतकऱ्यांना त्यांनी न्याय मिळवून दिला. परत ज्यावेळेस भामासखेड धरणाचं पाणी पुणे आणि पिंपरी चिंचवड शहराला जाणार होतं त्यावेळेस सर्व शिवसैनिकांना एकत्र केलं, वेळप्रसंगी आंदोलन उभारली आणि ती पाईपलाईन अडवली. भाऊंवर गुन्हेही दाखल झाले. परंतु अशी भूमिका तालुक्यासाठी भाऊंनी घेतली. भाऊंनी तालुक्याच्या पश्चिम भागाचा विकास करत असताना तालुक्याचा एक प्रमुख प्रश्न म्हणजे प्रमुख मार्ग म्हणतो आपण त्याला, की जो कर्जत भीमाशंकर रोड पश्चिम पट्ट्यातील लोकांसाठी एक राजमार्ग ठरणारा, रोजगारासाठी किंवा दळणवळणासाठी तो भाऊंनी हेरून त्या ठिकाणी मंजूर करून घेतला. आता आपण पाहताना त्याचं काम चालू झालेलं आहे आणि त्या भागामध्ये पर्यटन विकास करताना बोरगिरी परिसरामध्ये पॅगोडा असेल सगळं म्हणजे आपण त्या ठिकाणी पाहिलं असेल की भाऊंच्या माध्यमातून झालेलं आहे. आणि तसं पाहिलं तर भाऊंचं सर्व क्षेत्रामध्ये काम करण्याचं मानस असायचं. मग धार्मिक क्षेत्रामध्ये भाऊंनी आपल्या तालुक्यातील जे शिवमंदिर असेल, शंकराची मंदिरं जी आहेत त्यामध्ये प्रमुख मंदिर 12 मंदिराचं ज्योतिर्लिंग 12 ज्योतिर्लिंग म्हणून भाऊंनी एक संकल्पना पुढे आणली. त्यासाठी जवळपास माझ्या मते 25 ते 30 कोटी रुपये निधी भाऊंनी मिळवला आणि प्रत्येक मंदिराच्या त्या ठिकाणी एक चांगलं मंदिराचं जीर्णोद्धार, त्या भागामध्ये पायाभूत व्यवस्था, लाईट, पाणी, शौचालय, वॉल कंपाऊंड असेल, बाग बगीचा असेल, अशा प्रकारची कामं त्या ठिकाणी केली. आणि हे सगळं करत असताना भाऊंनी सुरुवातीच्या काळापासूनच शिक्षण क्षेत्रामध्ये काम करण्याचा भाऊंना त्या ठिकाणी अनुभव होता. जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष असताना चाकणमध्ये अशी परिस्थिती झाली होती की चाकणच्या हायस्कूल शाळेमध्ये विद्यार्थ्यांना बसायला जागा नव्हती, इतके त्या ठिकाणी ॲडमिशन यायची. त्यावेळेस भाऊंनी शिक्षकांच्या मागणीवरून स्वतःची शाळा सुरू केली 2002 साली आणि एक इंग्लिश माध्यम आणि एक मराठी माध्यम अशा 2 माध्यमाच्या स्वर्गीय गुलाबराव गोरे प्रतिष्ठानच्या संचलित अशा 2 शाळा निर्माण केल्या आणि आज जवळपास 5000 विद्यार्थी त्या ठिकाणी शिक्षण घेतात. आणि हे सगळं करत असताना मगाशी सांगितल्याप्रमाणे तालुक्याचं शेतकऱ्यांचा मुळा प्रश्न होता की शेतीसाठी पाणी शेतकऱ्यांना मिळत नव्हतं, मुबलक पाणी मिळत नव्हतं, आवर्तनं व्हायची पण ती पुढं सोलापूर जिल्हा ह्या ठिकाणी जे शेतकरी उजनी धरणावर अवलंबून असणारे शेतकऱ्यांसाठी त्या ठिकाणी जायचं. तर आपल्या शेतकऱ्यांनाही शेतीसाठी पाणी मिळालं पाहिजे या उद्देशाने भाऊंनी आंदोलन उभारली आणि आंदोलनाची सोडवणूक करत असताना भाऊंनी ज्यावेळेस पाईपलाईन अडवली त्या पाईपलाईन अडवण्याच्या सोडवणुकीमध्ये भाऊंनी चाकण शहरासाठी जवळपास 1 TMC पाणी आरक्षित केलं आणि नंतर पुढे जाऊन आळंदी शहरासाठी त्या जॅकवेलमधून पाणी पुरवठा सुरळीत करून घेतला. अशा प्रकारचं काम भाऊंनी त्या ठिकाणी केलं. सुरेश भाऊंनी आपलं आयुष्य सामाजिक कार्यासाठी समर्पित केलं होतं. 2019च्या विधानसभेच्या निवडणुकीत पराभव झाला तरीही ते थांबले नाही. आपल्या कार्यकाळात मंजूर झालेल्या विकास कामांचा पाठपुरावा करत ते व्यस्त राहिले. 2020 मध्ये कोरोनाचं संकट जगावर आलं. या काळात कोरोना पसरू नये म्हणून सगळ्यांना घरात बसून राहावं लागलं. समाजकार्यात सतत व्यस्त असल्यामुळे सुरेश भाऊंना आपल्या पत्नी आणि मुलांसोबत वेळ घालवता आला. कोविडच्या काळामध्ये आवर्जून सांगायचं म्हणजे माझ्या सगळ्या मैत्रिणी माझं कौतुक करत होत्या, अभिनंदन करत होत्या की कारण ह्यांना राजकारणामुळे आम्हाला कधी जास्त वेळ जरी इच्छा असली तरी काम इतकं असायचं की ते वेळ देऊ शकत नव्हते. पण कोविडच्या काळात ते कंपल्सरी घरी थांबणं होतं त्याच्यामुळे ते 24 तास आमच्या बरोबर असायचं. ते मैत्रिणी मला चिडवायच्या की कुणाला नसला तरी तुझ्यासाठी कोविडचा काळ फार सुखाचा आहे, आनंदाचा आहे, असं म्हणजे दृष्ट लागण्यासारखं असं आहे असं म्हणायचं. परंतु हा सुवर्ण काळ एखाद्या अल्पायुष्य सुंदर स्वप्नासारखा ठरला. कोरोना वेगाने पसरू लागल्यामुळे लोकांच्या मदतीसाठी लोकांची थांबलेली कामं पूर्ण करण्यासाठी ते बाहेर पडले. या सगळ्या धावपळीत त्यांना कोरोनाची लागण झाली आणि त्यातच 20 ऑक्टोबर 2020 रोजी त्यांचं निधन झालं.
अचानक इथं कार्यक्रम पण होता आणि त्यावेळेस त्यांनी मला फोन केला, तू घरी ये. म्हणजे काय मला वाटलं असं बोललं, मी आले त्या दिवशी घरी आणि ते आले ते गाडीतून उतरून, त्यांनी डायरेक्ट केक आणला आणि मला भरवला. मला म्हणे, तुझा आज वाढदिवस आहे. म्हणजे मला ते पण इतकं आठवतंय ना, म्हणजे त्यांनी मला केक भरवला. आणि भाऊबीजेच्या वेळेस ते माझी सकाळची 7ला वाट बघणारच, मला ओवाळल्याशिवाय ते कधीच बाहेर गेले नाही. त्यांचं जाण्याचं टायमिंग 7चा ना, मी 7ला म्हणजे 7लाच येणार त्यावेळेस. भाऊबीज ओवाळणार, आम्ही नाश्ता करणार एकत्र, तेव्हाच ते बाहेर पडणार त्यांच्या. रक्षाबंधनच्या वेळेस पण ते कुठे नसले तर दुपारची येणार. आम्ही सगळ्या बहिणी मग दुपारची राखी बांधणार सगळ्याजणी. आम्ही 14 जणी राखी बांधणार त्यांना. कोरोनाच्या वेळेस ते आम्हाला रक्षाबंधन, कोरोना होता, रक्षाबंधन होती, तर आम्हाला सगळ्या बहिणींना त्यांनी फोन केला, तुम्ही काय कुणी येऊ नका. पण मी काय केलं, म्हटलं मी मनात ठरवलं मी जायचं. रक्षाबंधन होते, रक्षाबंधन झाल्या तिसऱ्या दिवशी मी गेले, माझा मुलगा आणि मी गेले. असं म्हटलं मला जायचंच, म्हणजे माझं मन झालं मी जायचं, मला भावाला भेटायचं. मी त्यासाठी बरं नव्हतं ना, तर मी गेले. तर ते मला कशाला आली, कोरोना चालू आहे. काय नाही बोलले, मग व्यवस्थित वगैरे ठीक आहे चालले. मग बोलले व्यवस्थित. मग निघताना ते स्वतः खाली आले गेटमध्ये. मी गाडीत बसवलं, म्हणजे गाडीचा दरवाजा उघडला, मला बसवलं. म्हणजे व्यवस्थित राहा, कोरोना चालू आहे. म्हणजे मुलगी त्याकडे असायची ना, मग मुली टेन्शन घेऊ नका, मुली सगळे व्यवस्थित आहे तिथं. म्हणजे त्यांनी मला गाडीचा दरवाजा उघडला, बसवलं. मला वाटत नव्हती म्हणजे जी शेवटची भेट असेल भाऊची माझी म्हणून. एकत्र कुटुंबात वाढलेल्या आणि समाजालाच आपलं कुटुंब समजून प्रत्येकाच्या सुखदुःखात सामील झालेल्या अशा या आमदाराला खेड टाइमचा सलाम.